मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत जेव्हा चैतन्य, सायली आणि अर्जुन ठरवतात की आपण रिसॉर्टमध्ये चौकशी करू की साक्षी नेमकी कुठे होती, तेव्हा जेव्हा ते घरातून बाहेर पडत असतात तेव्हा प्रिया हॉलमध्ये बसलेली असते. प्रिया लगेच स्वतःशी बडबडते, आता चैतन्य हसत गेला. त्यानंतर लगेच सायली आणि अर्जुन हसत गेले. काय चाललंय नेमकं यांचं? यांना काही पुरावा सापडलाय का? यांचा पाठलाग करायला पाहिजे म्हणून ती त्या तिघांचा पाठलाग करते. पाठलाग करत ती 7 स्टार रिसॉर्टच्या बाहेर येऊन थांबते. तेव्हा तिला कळून येतं की हे तर तेच रिसॉर्ट आहे जिथे साक्षीने खुनाच्या रात्री पार्टी केली होती. आणि प्रिया सायली अर्जुनला आतमध्ये जाताना चोरून बघते, पण तिला नेमकं कळत नाही की ते तिथे कशासाठी आलेले आहेत. त्यामुळे ती घाबरून महिपतला फोन करते आणि म्हणते की मी आताच अर्जुन आणि सायलीला रिसॉर्टमध्ये जाताना पाहिलंय. तेव्हा महिपत म्हणतो, मग काय त्यांचं बिल भरू का मी आता? तेव्हा प्रिया म्हणते, अहो ती 7 स्टार रिसॉर्टमध्ये गेली आहे, तेच रिसॉर्ट जिथे साक्षीने पार्टी केली होती. तेव्हा महिपतलाही काही कळत नाही, तोही घाबरतो, म्हणतो ते कशाला गेलेत? तेव्हा प्रिया म्हणते ते माहिती नाही. तेव्हा महिपत तिच्यावर ओरडतो, म्हणतो अर्धेवट माहिती मला देत जाऊ नको म्हणतो आणि तिचा फोन कट करतो आणि त्या हॉटेलच्या मालकाला फोन लावतो आणि त्याला म्हणतो, काय रे, ते अर्जुन आणि सायली तिथे आलेत हे तू मला सांगितलं का नाहीस? तेव्हा तो मालक महिपतला म्हणतो, नाही साहेब, ते फक्त जेवायला आलेत, त्यांच्या मिसेसला कढाई पनीर खूप आवडलं. तेव्हा महिपत म्हणतो, ते पनीरचं मला काही सांगू नकोत, मला आत्ताच्या आत्ता त्या दोघांचा व्हिडिओ काढून पाठव की जेणेकरून मला खात्री होईल की ते फक्त जेवायला आलेत. तेव्हा तो हॉटेलचा मालक ते दोघे जेवतानाचा फोटो काढतो आणि महिपतला पाठवतो. तेव्हा महिपतला खात्री होते की हा ते फक्त जेवायला गेले आहेत आणि ते कसल्या चौकशीसाठी गेलेले नाहीत. तर त्या हॉटेलच्या मालकाला अर्जुन आणि सायलीने धमकी दिलेली असते, जर तुम्ही आम्हाला कॉर्पोरेट केलं नाही तर तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि तुमचं हॉटेल हे कसं बंद पडेल याची आम्ही नक्की खबरदारी घेऊ. त्यामुळे तो हॉटेलचा मालक अर्जुन आणि सायलीला मदत करून महिपत सोबत खोटं बोलत असतो. आता हे महिपतला कळल्यानंतर महिपत काय पाऊल उचलेल यासाठी बघत राहा ठरलं तर मग.